पश्चिम रेल्वेने 21 आणि 22 फेब्रुवारीला वसई आणि विरार दरम्यान जम्बो नाईट ब्लॉक जाहीर केलाय। दरम्यान 21 आणि 22 फेब्रुवारीला वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान सकाळी 12 ते दुपारी 4:15 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ट्रॅक आणि सिग्नलिंग आणि ओव्हरहेडच्या उपकरणांच्या देखभालीचं काम करण्यासाठी 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जातोय। यासोबतच नवीन फूट ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या उद्घाटनासाठी बोरिवली आणि दहिसर स्थानकादरम्यान सर्व मार्गांवर दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत मोठा ब्लॉक घेतला जातोय। खरं तर ही बातमी आता समोर येते। ब्लॉक कालावधीमध्ये वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान सर्व स्लो उपनगरीय गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील। बोरिवली आणि दहिसर दरम्यान एफओबी लॉन्चिंग ब्लॉकमुळे काही उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। प्रभावित गाड्यांचा तपशील देखील यावेळी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात येते, ज्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना रेल्वेचं वेळापत्रक तपासणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातंय। या ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द होत आहेत, तर काही रद्द देखील केल्या जातील। या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टरकडे उपलब्ध आहे। मात्र तरी सुद्धा रेल्वेने प्रवास करत असाल तर प्रवास करण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलंय। मात्र त्यासोबतच रविवारी म्हणजेच 22 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागामध्ये दिवसाच्या वेळेमध्ये कोणताही ब्लॉक राहणार नाहीये। मात्र जर काही बदल असेल तर तो सांगितला जाईल, त्याबद्दलची माहिती देखील दिली जाईल असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं।